बापरे बापरे, काय ऊन लागते व बापा बापा. लय ऊन वाढली बापा. आता एप्रिल महिना चालू झाला ना, लय ऊन वाढली बापा. काय होई ऊन ना, किती चट चट झोमते व. हा, अंगाबाहेर लय चट चट झोमते. आता लय दिवस झाले आपण घरीच घरी आहे का नाही, म्हणून आज आलो ना. आज जास्तच ऊन झोपून राहिली आपल्याला. घरी असलं ना, सारखं सारखं घरी असलं म्हणजे ऊनच लागते एखादी वेळेस. आता पाय आपण किती दिवसाच्या बाद वावरात आलो ना, घरी होतो आणि आता वावरात आलो म्हणून आपल्याला लय जास्त ऊन लागते. आणि पिसायला नाही लागून राहिलं बापा, खरंच लागून राहिलं. बरं झालं या झोपडीत आलो बसाले तर थोडंसं. आता मालक आपल्या मागं नाही आला पाहिजे, तसं आहे नाही म्हणा, तो गेला तिकडं. नाही येत मागं आलाय बी तर आपण सांगू काय एवढ्या उन्हात काय सारखं कामच करत राहू का? थोडंसंही बसाव नाही का? पाणी प्या नाही लागन का? नुसतं काही कामच करायचं. तर सावलीत बसलो ना आपण तर इकडं पाय, इकडं कशी झन्न ऊन दिसते हो. किती ऊन दिसून राहिली हो. किती वाजले आणि किती नाही का बाई, काही समजूनही नाही राहिला. टाइम घेऊन कोणी मोबाईल गिबाईल आणला का नाही आणला व. मग टाइम कसं माहीत पडेल. आपण 12 वाजता चाललं जाऊ बाप्पा. आपण 12च्या नंतर राहू नाही बाप्पा. आपण 12 वाजता जाऊ बरोबर. हे मालक ना नाही का, हे वावरवाला नाही का, काय करते ना, वाजे आहे 12 वाजाचे आहे, 12 वाजाचे आहे करते आणि 1 वाजवते. असं लय वेळा झालेला आहे बरं. हो, लय वेळा झालं तसं, लय वेळा झालं. आपल्याला असं वाटते का 12 वाजाचीच आहे गड्या, आणि 1 वाजवते आणि मग चुपचापच बसते ना. आपण विचारा किती वाजले का भाऊ, किती वाजले का भाऊ, तर वाजाचीच आहे म्हणते, वाजाचीच आहे म्हणते, 12 वाजाचीच आहे म्हणते. जुन्या बाया नाही का, जुन्या बाया काय करे, डोक्यावर सूर्य आला का समजून जाय 12 वाजले बा म्हणून. आता तसं काही करतच नाही. डोक्यावर सूर्य त्याले ना, त्याच्या जवळ कुठं मोबाईल ना घडे वावरात. ते काय करे, डोक्यावरच्या वर तर सूर्य आला का समजून जाय का 12 वाजले बा. हो, तसंच होतं पहिले मोबाईल नाही, घडे नाही होती. घडे होती पण घडे घरी राही ना, वावरात कुठं घेऊन येईन घडे. आणि वावरवाल्याकडं राहे घडे, त्याच्या हाताचे, ते हाताच्या घड्या राहते का नाही, ते बी असं हाताला लावून नाही ठेवी. ते मी लहान होती ना, तर माझ्यासोबत कधी जाऊ का नाही तर खिशात टाकून ठेवी. म्हणजे मग का नाही हाताले लावली तर मग दिसत नाही का सगळ्याले, मग टाईम माहीत पडते. तर खिशात टाकून ठेवी आणि चुपचाप काढेल पाय आणि म्हणत जाय थोडंसं एकटाच पाय बरं वावरवाला. आणि मग म्हणत जाय 12 वाजाचेच आहे असं करत जाय. बिचारी लहानपणी बदलीच मजा आहे. पहिल्याच्या बायले ना नाही का, लाडाई गुडाईच लावे पहिलचे मालक लोक, वावरवाले नाही का. मोबाईल आणला ना, मी ना आणला मोबाईल आणला मग. आणि आपण 9 वाजता जेवलो का नाही, तर तेव्हाच पाहिलं होतं मी ना. आता जास्त नाही वाढले, आता काही 10:30 वाजले असं. पण पाय ना ऊन, पाय ना कशी वाटू राहिली. असं वाटते का 12 वाजले का काय वाजले, कशी ऊन आहे बाई. लय ऊन पडून राहिले. एप्रिल महिन्याची, एप्रिल मे आणि जून, एप्रिल मे महिन्यात जास्त हे राहते, ऊन राहते. आणि चंदा तू कोण तशी बसली वा, एकदम डायरेक्ट झोपडीच्या दरवाजात मस्त बसली बाई, टुमकून दरवाजात. त्यावाल्या वावरवाल्याच्या घरावर कर्ज होईल ना, असं म्हणत असते ना जुने लोक म्हणे बाई. असे दरवाजात बसला का माझ्या दरवाजात नको असं म्हणत जाय, कर्ज होईल म्हणे माझ्या डोक्यावर असं म्हणत जाय. त्या झोपडीवाल्याच्या डोक्यावर कर्ज होईल ना मग वावरवाल्याच्या. अयो तसं थोडी असते व, मनाच्या मन कथा काही पण. हो दे बाई, होते तर मग मला जागाच नाही होती. मी कुठं बसली मी इथं. जाऊ दे, मला इथं बरं वाटून राहिलं. थोडंसं गोटे गाटे आहे तर बसायला बरं वाटून राहिलं. मध्ये गोटेच लावलेले आहे या दरवाजाला. अजून काय आहे त्याची, काही सोन्याची झोपडी होय तर कर्ज होणार आहे. नाही हो, पहिलचे लोक असेच म्हणत असन. पण एक खरं आहे, पहिलचे लोक जे काही म्हणे ना बाई, त्याच्या मागं काही नाही काही ना म्हणजे कारण राहे, मात्र काहीतरी लॉजिक राहे प्रत्येक गोष्टीत. आपण मजाक उडवतो ना, आपल्याला असं वाटते जाऊ दे काही बोलते, जाऊ दे काही ते खरं नसते असं करतो आपण. पण नाही का, काही गोष्टीमध्ये ना हे राहते, कारण राहते. मात्र बऱ्याच गोष्टीमध्ये कारण राहते. आपण मानत नाही काही गोष्टी, पण लय गोष्टीत कारण राहते. जसं आपण म्हणतो उपास पकडतो, तर उपास पकडत नाही का आपण, देवाचा म्हणून उपास पकडतो. पण त्याच्या मागं कारण कोणतं आहे का बा, हप्त्यातून 1 वेळा तरी उपास पकडा. आपल्यावाल्या पोटाच्या चक्कीला 1 वेळा तरी आराम द्या, म्हणजे आपलं शरीर चांगलं राहते. असं जर लोकांना आराम द्यासाठी म्हटलं उपाशी राहायला, तर लोक राहणार नाही. आणि मग देवाचं म्हणलं का लोक राहन. आता किती उपास करते लोक, तर राहतेच ना उपाशी. ह्या देवाचा त्या देवाचा उपास करतेस.
तेच जर म्हणलं असतं का नाही बा आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी लोक करत होते का तसे नाही करत होते. म्हणजे काही नाही काही कारण राहतेच. म्हणजे पहिल्याच्या लोकांचे जे काही काढलं ना ते ना रीती त्याच्यात त्यांनी काही नाही काही कारण राहते. मात्र ही गोष्ट लक्षात आहे. ही गोष्ट म्हणजे बरोबर आहे. हो, श्रद्धा राहते मनात श्रद्धा राहते, श्रद्धानुसार वागते. मग श्रद्धा असली म्हणजे आपापच लोक करते. जिथं श्रद्धा नाही आहे तिथं करत नाही. जिथं श्रद्धा असते, ज्याच्या मनात श्रद्धा असते ते करते. असं आहे ते. तसं नाही तर कसं म्हणा तसंच. हो, आपणही बी त्यातलंच. आता उपास पकडतो, मायपोरीला चांगला पोरगा भेटला पाहिजे बाई, घरदार चांगलं भेटलं पाहिजे बाई, माणसाला चांगलं ठेवलं पाहिजे बाई, आपल्या घरी पैसा आदला राहिला पाहिजे बाई, असं करू करूच आपण उपास पकडतो का नाही. मग ते श्रद्धा अजून कोणतंही कारण लय कारण राहते आपण उपास पकडतो तर, हाय का नाही. मग नाही तर काय हो. आता पोरी बारी पोरही बी उपास पकडते बिचारे. मी 5 झालं पाहिजे, मी 5 झालं पाहिजे. पोरगी म्हणते मी 5 झाली पाहिजे, चांगले पर्सेंटेज न 5 झाली पाहिजे. करते बिचारे उपास. करत नाही तर का ते आता त्याचा विश्वास म्हणा. गोष्टीच करत राहन का. मालक गिलक यांना नाही तर मालक गिलक यांना अजून म्हणून झालंच नाही का तुमचं पाणी पिणं. येऊ दे बाय, जाऊ दे तिकडं. येते तर मग काय करू. थोडस आता आलोच किती आपण 5 मिनिटं झाले आलो तर तो काही एवढा नाही. पण ह्यो मालक ना मला जरा जास्तच दिसला. जे गुनगुन 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 मागं लावते आणि पाहतच राहते तिकडे टावटीवर उभे आहे का वेचून राहिल्या, उभे आहे का कचरा गाडी वेचून राहिल्या. असंच पाहिजे तो त्याच्याकडे पाहिलं तर तो काय त्या मालकाकडेच पाहत होती का. चंदा वा थांब मी चरणले सांगतो. थांबते ना त्या वावरवाल्याकडेच पाहत होती म्हणतो तू सारखी आणि काम नाही करेन काही नाही. थांब चरणले सांगतो तेव्हाला. जाय दे सांगून अंता जाय सांग काय करते त्या भाऊ चरण तर काय करन मायवालं सांगत तर. आणि मी काय जाऊ दे आता काय बोलू मी तुले काय बोलू. मी काय खरंच तशाने पाहून राहिली का त्याच्याकडं. म्हणजे मी कशी पाहून राहिली का तो म्हणजे आपल्याकडेच पाहते. बाय उभे आहे का बसले आहे का उभे आहे, गप्पा गोष्टी करून राहिल्या असं पाहते तो टावटीवर. म्हणून मी ना त्याच्याकडे पाहून राहिली होती. मला दिसला 2-3 वेळा म्हणून मी सांगून राहिली. तू बोलतोच काही विचार करतो बापा. नाही ती बी मजाकच करून राहिली. तुला काय खरंच वाटलं का. म्हणजे मी काय तुला ओळखत नाही का. काही पण मजा काही नाही समजत बापा तुला चंदा. काही पण लावतो तू आपलाच मजा करून राहिली मी. तू काय सिरियस घेतलं का. सिरियस घेतलं असतं ना बाई मी ना आतापर्यंत त्यासोबत भांडण केलं असतं. केस ओळवाड केली असती मी ना. हो ना तर काय सिरियस घेतलं असतं तर मला माहिती आहे मजा केली बा म्हणून तुला. म्हणून पण मी सांगू राहिली तुले का नाही बा मी अशी फोन राहिली म्हणून. काय बाई यावाल्या बाया अजबच आहे हाय का नाही. काय करावं या बायाचं. करू दे आता मजाकच करून नाही तर काय करणार आहे. वावरात तसंही बोर होते. पण या काय मात्र दिवस लवकर चालला जाते वावरात. आता हे ऊन आहे म्हणून 12 वाजेपर्यंत करतो. पण मग कापसाचं झालं, निंदाचं झालं, अजून हे बाकीचे काम तर कसं वावरात पटपट वेळ चालला जाते बाई. घरी मग काही धावत कामं करा लागते. धावधू करू आणि पटकनच वावरात यायला लागते. आणि तिकडून बी एवढा टाइम होते का नाही लवकरच वेळ जाते बिचारे वावरात. गमते बिचारे वावरात. आता हे उन्हाळ्याचं गमून नाही राहिले. काडी कचरा ये चाले येऊशाही नाही वाटत होते एवढे दिवसाच्या बाद. मला तर बिलकुल येऊशा नाही वाटत होतं. पण आता जाऊ द्या म्हटलं या नाही एवढ्या अंगवणीनं आला बिचारा. आणि गई वई कहे देव म्हणे निर्मलाबाई 4-5 बाया देव म्हणे माय वेचून म्हणे देव म्हणे असं करे बिचारे. मी म्हटलं चला बाई आपणच चाललं जाऊ म्हटलं. म्हणून तुम्हाला सांगितलं मी आज सकाळी चालता का तर तुम्ही म्हणे हो. मला खरं का ऊन लागून राहिली बापा लय ऊन लागून राहिली. हो ना बिचारे. आणि मग होके किती राहते व. ह्यो म्हणते माय द्या, थो म्हणते माय द्या, थो म्हणते माय वावरात या. कमी होके राहते का. आता उन्हाळ्याचे काम नाही आहे आणि मग लगेच काम राहते. मग समजत नाही असं वाटते कोणाचा होका घ्याव ना कोणाचा नाही घ्याव बाई. ह्या वेळेस मी बी येत जाईन बा तुझ्या सोबत. तुझ्या वावरात जायशील ना ज्याचा होका घेत जाशील यावेळेस मी येईन. आता पिंकी झाली थोडीशी मोठी आणि पिंकी जाते. आतापर्यंत पिंकीचा बाप जाऊ दे नाही. आता येत जाईन बाई मी. हो येत जा ना. काय करतं घरी राहून घरी लय बोर होती. येत जा तेवढेच पैसे होते तुले वापराले.
आणि काही बी बाई जवळ पैसे असले तर काही घेता येते लेकरासाठी. लेकरूवाल्या बाई जवळ पाहिजे ना पैसा आदला थोडसा आपल्याला लपून छपून. त्या जवळच्याच भरोशावर किती दिवसपर्यंत हे करतं. आता हाय म्हणून वावरातली कामं हे ते येत जा ना. मग काय झालं तुला ते येते कामं. आता काय सांगू तुला निर्मलाबाई, मी येतो, मले वावरातली कामं येते. काऊन आपण लहानपणी जाऊ नाही का आई सोबत, मी येतो. पण कसं आहे नाही हो नी पिंकीचा बाप नाही येऊ देत मले. कायले ना काहू ना मग मी तुला काही खाऊ घालत नाही का. घरी खात जाण पेत जाण रात जा असंच करते बिचारे. हो माय बहीण जवाई बी मोठा अलगच आहे बाई. लय अलग आहे, लय तेडा आहे. दिसून नाही पडत या नवरा आपले बबिता, पण नाही का जवाई थोडसा नाही का हेच आहे. पण तू बोलत नाही. पण मी बोलली का मग चुपचाप बसते. मग नाही तोंडातून शब्द काढत. नाही तर हाय आता तुलेच भेटते बाई, तुलेच भेटते पिंकीचा बाप. मग कोणाला नाही भेट. मग कोणाला नाही तर बाकीच्या आले तर बस उलू 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 उलूच करते. तुला काऊन येऊ नाही देत होतो बाई सोबत. बाई येऊ नाही देत. इथं नको जाऊ तिथं नको जाऊ असं काऊन करते हो तुले. आणि तेवढे 2 पैसे वापरायले होते. पिंकीले काही घेता येते देता येते, तुले ग होते होत नाही तर काय तेवढेच पैसे येत जा ना आमच्या सोबत. काही मग तेव्हा बाया कमीच पडते. येत जा, काही नाही होत. तसाच आहे पिंकीचा बाप बिचारे, तसाच आहे. म्हणते मी तुला घरात भाजीपाला आणून देत नाही का, तुला काही कमी पडते का, आणि असं झाले का, आणि तसं झालं का, आणि भला न झालं का, आणि टमक झालं का, असंच करत राहते. मग मी बी बोलत नाही, जाऊ दे म्हणतो, याचे याले ना जास्त शे जाई म्हणतो, करत बसतो या. पण असं वाटते दिवसभर घरी होते हो बोर निसतं. टीव्ही पाहणार किती पाहणार आहे आपण टीव्ही. आणि लेकरू जाते मग शाळेत, आणि मग मी एकटीच राहतो. तर असं वाटते की जाऊ बा तेवढंच बायामध्ये गमते, आणि गोष्टी माष्टी होते, कामही होते, पैसाही येते. पण ऐकतच नाही. ह्या वेळेस मी जिदच करतो आणि येतोच मी यावेळेस. बाई तू म्हणजो निर्मला बाई, त्या मतानं ऐकते, तू म्हणजो यावेळेस. म्हणन ना निर्मलाबाई, म्हणन नाही तर काय म्हणन ना. काय करतो एकटी घरी राहून येत जा, जाऊ दे म्हणन निर्मलाबाई. ह्या नाही का निर्मलाबाई, निर्मला तू म्हणशील ना. आता मनात लागणच. तरी तिला मागच्या वर्षी म्हटलं चालव बबिता, चालव बबिता, अशीच करत राह. येस नाही बाई, माय मन राही यायचं. पण तुझ्या जेव्हा याच्या ना मी येऊ नाही. असं वाटते का बा नाही म्हणते बा, जाऊ द्या ना आपण काय मग घरात भांडणं होयान म्हणून मग मी जाऊ नाही. तू नाही काऊन म्हणते होत्या नवरा, काऊन वावरात जाऊ नको म्हणते. आम्हाला आमचे नवरे जाले की वावरात जाले की मनाई नाही करे बाप्पा. मायावाला घरचा माणूस तर मले वावरात चाल म्हणे असं मनाई की नाही करे. त्या नवरा काऊन मनाई करते हो तुला बबिता. त्याचं वेगळं धोरण आहे तो ना, वेगळंच आहे त्याचं धोरण. आता काय सांगू, जाऊ दे, सांगू नाही काय करतो, राहू दे. शकीला आहे का तो पिंकीचा बाप शकीला आहे का. नाही तर म्हणशीन पाय माय नवऱ्याला काय म्हणलं. शकीला म्हणजे आता शकीला नाही म्हणता येत, पण त्याला आवडतच नाही. त्याचं असं म्हणणं आहे का पोरगी घरी आहे बा लहान, आणि तू कायले जातं कामाले. पोरगी आहे तर रात जा घरी, ते शाळेतून आली तर तिला माय दिसत नाही, असं गिसं त्याचं म्हणणं असन. आता मग आता झाली ना पिंकी मोठी, आता 5 वाजेपर्यंत तिची शाळा राहते. आता आणि मग 5 वाजेपर्यंत मी बी घरी जात जाईन, आणि थोडासा वेळ झालाय बी समजा तर काय फरक पडते. तेवढ्या मानात तर तिचा बापही येऊन जाते ना. तिचा बाप नाही येत बिचार लवकर, 9-10 वाजेपर्यंत येतच नाही तिचा बाप. चला उठा पटकन उठा. तो बाय वावरवाला येऊन राहिला. वावरवाला आला काय म्हणून बसूनच आहे का आपल्याला झाले 10-15 मिनिटं बसून लई नुसत्या गोष्टीच करून राहिल्या. चला उठा पटकन उठा. बाई हो का निर्मला बाई, चला लवकर, नाही तर लय वेळच्या बसून आहे म्हणून तो. चला